कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजले। डोंबिवलीमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या विजय निर्धार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे। ही सभा आगामी निवडणुकीसाठी शक्ती प्रदर्शनाची ठरली आहे। यावेळी शिंदेंनी आपल्या भाषणातून विरोधकांच्या ब्रँडवर जोरदार हल्ला चढवलाय। महापालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरलाय। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहोत, बाहेर कोण काय सांगताय त्यावर लक्ष देऊ नका, असंही शिंदेंनी यावेळी सांगितले। स्वतःला ब्रँड म्हणून घेणाऱ्यांचा येणाऱ्या निवडणुकीत बँड वाजणार, अशा शब्दात त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय। फक्त ब्रँडचं लेबल लावून राजकारण चालत नाही, तर त्यासाठी जनतेची कामं करावी लागतात, असाही टोला यावेळी लगावलाय। यावेळी एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पहा। बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चाललोय। 80% समाजकारण, 20% राजकारण हे आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून 2.5 वर्षात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून माझं काम पाहिलं। मला वाटतं 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे 2.5 तास तरी नीट झोपला नसेल। मला लोक विचारतात तुम्ही झोपता कधी? मी म्हणालो मी झोपा काढायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलोय। माझा जन्म झालाय, या लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही मी, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झाला। माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हेच माझं काम आहे, हेच माझं कर्तव्य आहे, हीच माझी जबाबदारी आहे। आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, अरे प्रॉपर्टी, संपत्ती, मालमत्ता किती कमावली, यापेक्षा तुम्ही माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे माझ्यासाठी। आणि ते तुमच्या एकनाथ शिंदेने कमवलंय। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जातो, माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ आतुरतेने वाट पाहत असतात। 10 वाजेपर्यंत सभेला थंडीमध्ये बसलेल्या माझ्या बहिणी मी पाहिल्या, माझे भाऊ मी पाहिले, याचा आनंद मला आहे। मी 2.5 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती लोक देत आहेत, मला याचा आनंद आहे। गेल्या 3.5 वर्षात, 2.5 वर्षात पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। आम्ही टीम म्हणून काम करतोय। आमचा अजेंडा विकास, आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा सत्ता नाही। आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे, त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे। आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो, आणि म्हणून लोक विश्वास ठेवतात। किती लोक काय येत आहेत आज, ज्याने आरोप प्रत्यारोप टोमणे सगळं 2.5-3.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला पाण्यात पाहिलं का? एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ नये, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री होऊ नये का? का जळजळ, का मळमळ, का पोटदुखी, का द्वेष? एवढा द्वेष झोपता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे काय केलं आम्ही? आणि म्हणून तुम्ही जेवढे टोमणे माराल, तुम्ही जेवढे आरोप कराल, तुम्ही जेवढ्या शिव्याशाप द्याल, तेवढ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनता माझ्या पाठीशी उभी राहील। आणि म्हणून ही जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही। हे प्रेम तुमचं आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, भावांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं प्रेम आहे। हे प्रेम कमवायला भाग्य लागतं, ते मी कमवलंय। आणि म्हणून विकास हाच आमचा अजेंडा आहे। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा बँड वाजवायचा ना, ब्रँड नाही, बँड, पूर्ण बँड वाजवायचा आहे। आता वाजलेलाच आहे। नगर परिषद वाजलाय। मी बघितलं महाविकास आघाडीचं कोणी नव्हतं प्रचारामध्ये, मला गेलं कुठं? त्यांनी पराभव मान्य केला, पराभव त्यांनी स्वीकारला की आता या निवडणुकीत आपण काही जिंकत नाही। आणि म्हणून ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, जनतेने त्यांना वाऱ्यावर सोडलं का? जे घरी बसले त्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं।